बोधिसत्व तथागत भगवान बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी बुद्ध जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। या बुद्ध जयंतीमध्ये गंगाखेड शहरातील आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमाचं पूजन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं। या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच रत्नमालाबाई वाकळे यांच्या वतीने उपस्थित सर्वच महिला भगिनी उपासक यांना त्रिसरण पंचशील देण्यात आले। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नव्यानच रुजू झालेल्या उत्तमराव साळवे यांच्या सुपुत्र यांचा सहपरिवार शाल श्रीफळ पुष्पहार देऊन या ठिकाणी यशोचित सन्मान करण्यात आला। उत्तम साळवे यांचे चिरंजीव पोलीस भरतीमध्ये कार्यरत झाले आहेत। त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपला कलागुण सादर करीत अभ्यास करून शैक्षणिकदृष्ट्या प्रबळ होऊन अशा प्रशासकीय जागा हस्तगत केल्या पाहिजे असे मनोगत यावेळी सत्यपाल साळवे यांच्या वतीने करण्यात आले। सत्यपाल साळवे यांच्या वतीने नव्यानेच रुजू झालेल्या साळवे यांचा व सहकुटुंबीय परिवार यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन यावेळी सन्मान करण्यात आला। very special and sacred day for every million around the world. These days mark on the birth, enlightenment and the naval death of the Lord Gautam Buddha, means the founder of the Buddhism. Lord Gautam Buddha was born as a Prince Siddharth in Lumbini, Nepal, around 563 BCE. Around 563 BCE, he thought he was born in luxury. He gave up his full life. He gave up his full royal life to searching for the truth and human suffering. पहिल्या पाहिल्यानंतर समोर तुला यश नक्कीच येईल। त्या पोलीस नक्कीच म्हणजे सर मी हमेशा नाही तुम्हाला होईल का त्याच्यामुळे वारंवार आपल्या मुली चांगली येतात, मुलं चांगली येतात, फक्त मुलाकडे टचकी देऊन
असं मुलं घडवा की आपल्याला आई वडिलांना वाटतं की आपल्याला घडले पाहिजे. आता म्हणजे काय नाही कामं भरपूर इकडे राहत ना, सहजासहजी थोडी येत राहतात. म्हणजे एवढंच आहे की आता हे